रे काय तुम्ही बरे आहेत ना? तुम्ही कोणी मारलं नाही ना तुम्हाला? आके आम्हाला त्या लोकांनी उचलून घेऊन गेले आणि उपाशी पण ठेवले, काय खायला पण नाही दिलं त्यांनी. हा वे मग तुम्ही काहीच खाल्लं नाही? हो, या ताईंनी आम्हाला खायला दिलं. यांनीच आम्हाला तिथून सोडून आणलं. नाहीतर त्या लोकांनी आम्हाला मारून टाकलं असतं. ए गण्या, असं नाही बोलायचं. पण तुम्ही आता बरे आहे ना सगळे? हा हो अक्का. दीपा, तुझी भावंड खूप धीट येता. एवढ्या मोठ्या संकटात सापडली होती, अजिबात घाबरली नाही तर. आणि दीपा, आम्ही तुला दिलेलं वचन पूर्ण केलं. तुझ्या भावंडांना सुखरूप तुझ्यापर्यंत घेऊन आलो. साहेब खरंच थँक्यू बरं का, तुम्ही माहिती लिपिलीला सुखरूप घरी आणलं. पण साहेब दादे कुठे? दीपा, ते राजाला आम्हाला अटक करावी लागली. त्याने जे केलं त्यासाठी आम्ही त्याला सोडून नाही देऊ शकत. अयो साहेब, अहो तुम्हाला माहिती होतं ना दादा हे सगळं पैशासाठी करत होता. त्याचे यात काहीच दोष नाही हो. दीपा मला सांग, तुझ्या भावाने किती वेळेला काम करून घरासाठी पैसे दिलेत? मुलांनो तुम्ही सांगा, तुमच्या दादाने तुम्हाला काही आणून दिलंय का रे कधी? ताई, तो आकीकडनं पैसे घेऊन दारू प्यायचा. दीपा हे बघ, मी समजू शकते. अगं तो तुझा सख्खा मोठा भाऊ आहे, पण त्याने कधीच तुमच्याकडे भावंड म्हणून नाही तर पैसे मिळवण्याचं साधन आहात म्हणून बघितलंय. हे बघ, त्याला तुम्ही सुखात असल्याने दुःखात असल्याने काहीही फरक पडत नव्हता. आणि तसंही हे बघ दीपा, तुला कलेक्टर ऑफिस पर्यंत घेऊन जाण्यासाठी तो जी त्या पाण्याच्या टँकरमध्ये विष मिसळणार होता हे तुझ्या दादाला माहित होतं, पण त्याने ते तसं होऊन दिलं. त्यामुळं ह्या सगळ्यासाठी त्याला शिक्षा तर होणारच ना. अक्के, अगं आम्हाला तिथं बांधून ठेवलं होतं. तरी पण दादा आम्हाला धमकी देत होता. काय म्हणलं तो? अगं अक्के, तो म्हणला आता जर शांत बसला नाही ना तर इथंच मारून टाकील. हे बघ दीपा, राजाला नक्कीच त्यांनी जो काही गुन्हा केलाय त्याची शिक्षा मिळेल, पण त्यानंतर तो तुमच्याशी नीट वागेल अशी आशा करूया आपण. आणि हे बघ दीपा, आम्ही हे जे काय सगळं केलंय ना ते फक्त आणि फक्त तुझ्या कुटुंबासाठी केले. तू प्लीज समजून घ्या मला. अगं अक्के, साहेब बोलतात ते बरोबर आहे. आता दादाला अटक झाली, आता तो इथून पुढे कधीच असं वागणार नाही. दीपा हे बघ, तुला वाईट वाटत असेल ना तर खरंच आम्हाला माफ कर. अहो मॅडम, तुम्ही कुठे माझी माफी मागू राहिले? तुमचं बरोबरच आहे की, दादाच्या सगळ्या चुका मी त्याची बहीण म्हणून माफ करत होते.